काय झालं? हे बघ काय झालं? काय केस कोणते बोललं तुला? ते होतंय का काही लागलं तुला? काय झालं मला? काय झालं? आपण घरी जायचं? काय झालं? चल आपण घरी जाऊ. आज मी चांगला बोलवून घरी जायचं. काय झालं? सांगू शकणार का? बोल ना मला काय झालं? बरं चल आपण घरी जाऊ. काय यार मामा, आता इंटरेस्टिंग परफॉर्मन्स चालू होणार होता यार. आपण बघायचा तो. मलाही बघायचं यार. तुमची नागती बघितली रडतीये. तुम्हाला काहीच कळत नाही का? चला घरी. चल घरी चल 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 चल. काय झालं अरू? हे यार काय इतकी रडत होतीस? काय झालं सांगतेस मला प्लीज? मी नाईट गेले ना म्हणून मी घाबरले. अंधार झाला होता तिथे, भीती वाटली मला. काहीच केलं म्हणजे आपण प्लीज असं घाबरायचं नाही काय? तू म्हणजे एवढी देई टशू वीर मुलगीस ना, घाबरतच कसली? आणि आपण भीती वाटली ना पण तुला तोडायचं घाबरायचं तर बी राईट. पप्पा बघ मी नाही घाबरत तुम्ही. मी नाही घाबरणार. चल मी त्याच्याकडून खेळतो. रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खूप जास्त काळजीत आता अक्षय धावत धावत आरोहीपर्यंत पोहोचलेला असतो. आरोहीला तो विचारत असतो की काय झालं आहे पाहा, सांग ना. आरोही ही खूप जास्त रडत असते. आरोही ज्या वेळेला रडत असते ना त्यावेळेला आता तिला शांत करायचं काम खरं तर इथे असणारा अक्षय करत असतो. पण आरोही अजूनही काही गोष्टी सांगत नसते. त्यामुळे मात्र आता अक्षयला कळत नसतं की आरोहीचं नेमकं करायचं तरी काय. तर दुसरीकडे मात्र आता आरोही काही सांगायला तयार नसते आणि म्हणूनच आता सगळीच जण घरी जायचं ठरवतात. कारण अक्षयने सांगितलेलं असतं की आता इथे आपण जास्त वेळ थांबायचं नाही, चला आपण जाऊया. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र आरोही ही सुद्धा घरी जायला तयार असते. पण बाकी पार्थ ताराही म्हणत असतात की आता कुठे तर या सगळ्याला सुरुवात झाली आणि लगेचच काय घरी जायचे, कॉम्पिटिशन बघवी आणि मग जाऊया. अक्षय म्हणतो की नाही मला आता आपल्या आरोहीशिवाय इम्पॉर्टंट असं काही वाटत नाही, चला घरी. आणि असं बोलून तो आता सगळ्याच जणांना घरी घेऊन येतो. जेव्हा आता आरोहीला घरी घेऊन तो येतो तेव्हा आरोहीला पुन्हा एकदा तो विचारायचा प्रयत्न करतो. पण आरोही त्याला स्पष्टपणे काहीच सांगत नसते. ती फक्त म्हणत असते की तिथे अंधार झाला आणि म्हणूनच मी घाबरली असं म्हणते. त्यावर मात्र आता अक्षय तिला म्हणतो की नेमकं काय झाले सांग ना. अंधाराला घाबरलं तर मग काय झालं? तिथे तू मला जरी हाक मारली असतीस तरी मी तुझ्यासाठी धावत आलो असतो. मग एवढं घाबरायचं काय आहे आणि तू कधीपासून एवढं घाबरायला लागलीस असं देखील तो आता तिला म्हणून समजावायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ते अक्षय जो आहे तो आरोहीला म्हणत असतो की बाळा तू स्वतःला असा त्रास करून घेतलास तर कसं होईल? तू काही झालं तर या सगळ्यात तुला सावर, कारण हा सगळा त्रास ना तुला खूप जास्त भारी पडेल. आणि असं बोलून आता तो तिला सावरायला सांगत असतो. पण आरोही ही त्या गोष्टींमध्ये हरवलेली असते कारण तिला काल रात्री तिची आई पुन्हा एकदा भेटलेली असते स्टार बनून. आणि म्हणूनच तिला तो काल रात्रीचा रमासोबत घालवलेला सगळा प्रसंग आठवतो आणि ती आता त्या गोष्टींचा विचार करत असते. त्याच वेळेला आता तिला माहिती असतं की काही झालं तरी सुद्धा माझी आई अजूनही जिवंत आहे. तर दुसरीकडे मात्र आरोहीची काळजी असलेली ही रमा ही सुद्धा चिंतेत असते आणि तिला सुद्धा वाईट वाटत असतं कारण आरोहीने तिला मिठी मारलेली असते आणि आरोहीने तिला म्हटलेलं असतं की तूच माझी आई आहेस, मला माहिती आहे. आणि म्हणूनच ती खूप जास्त डिस्टर्ब असते. दुसरीकडे अण्णा येतात आणि अण्णा रमाला विचारतात की काय झालं, कसलं टेन्शन आहे. त्यावर अण्णा आरोहीच्या बद्दल सगळं काही रमा सांगू लागते आणि हे सगळं काही तिथे घडलं त्यामुळे मला ना त्या मुलीची खूप जास्त काळजी वाटते. म्हणजेच त्या मुलीकडे ना लक्ष द्यायला हवं. ती मला आई म्हणाली तरी सुद्धा मी तिला सावरून घेतलं, पण त्या मुलीला ना आईची उणीव जास्त भासते. मी त्यांच्याशी एकदा बोलून घेते तिच्या पॅरेंट्स सोबत असं देखील आता जी रमा आहे ती बोलत असते. पण आता आरोही बद्दल तिला खूप जास्त काळजी वाटत असते. तर दुसरीकडे अण्णा म्हणत असतात की ते सगळं ठीक आहे पण तू या सगळ्यातनं बाहेर पड, या सगळ्यात अडकून राहिलीस तर तुला त्रास होऊ शकतो. कारण तू आता या सगळ्यातनं हळूहळू बाहेर येते आणि कोणतीही मुलगी दिसली तर असं नाही ना की ती मुलगी तुझीच असेल म्हणून, त्यामुळे या सगळ्यात अडकू नकोस असं देखील अण्णा जे आहे ते म्हणत असतात. तर दुसरीकडे अर्था ही काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि आरोहीला ती प्रश्न विचारत असते. आरोहीला म्हणत असते की आरोही तू तरी सांग ना की तुला काय झालं आहे. आरोहीच्या मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता आरोही तिला काल घडलेला सगळा प्रसंग सांगते. म्हणजेच तिला आता जेवढं काही आठवत असतं ती म्हणत असते की मला ना काल माझी आई भेटली होती. हे ऐकल्यानंतर अर्था म्हणते की काय म्हणतेस तू. त्यावर आता ती सांगू लागते की हो मला माझी आई भेटली होती. म्हणजे मला समोर असं सगळं चित्र दिसलं की ती माझी आईच उभी आहे पण तिनं मला ना समजून घेतलं नाही. त्या आरके मॅडम होत्या त्यांनी मला ना त्यांच्यापासून लांब केलं. मी त्यांना आई म्हणाले पण त्यांना काल स्टार बनून आल्या होत्या असं देखील आता अर्थाला आरोही सांगत असते. दुसरीकडे मात्र आता टेन्शनमध्ये असलेल्या रमाला अण्णासाहेब समजवतात आणि तुझं जे काही टेन्शन आहे ते मी कमी करतो, म्हणजेच मी तिच्या पॅरेंट्ससोबत बोलून घेतो. तर त्यावर आता जी आरके म्हणजेच रमा असते ती म्हणत असते की नाही मी सुद्धा त्यांच्या पॅरेंट्ससोबत बोलून घेते कारण हे बोलणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मात्र अण्णासाहेब म्हणतात की नको तू या सगळ्यामध्ये अडकू नकोस, मी काय आहे ना ते बोलून घेतो कारण हे बोलून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर आपण असाच वेळ घालवला तर आपल्यासाठी हे खूप जास्त धोक्याची घंटा असू शकते. त्या मुलीने जर तुला येऊन आई म्हटलं, उद्या जाऊन दुसरं कोणाला आई म्हटलं आणि मग त्या मुलीला कोणीतरी घेऊन गेलं तर मग काय करायचं. त्यासाठी त्या मुलीची काळजी घेणं, त्या मुलीकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. मी एक काम करतो लवकरात लवकर तिच्या वडिलांसोबत बोलून घेतो जेणेकरून जे काही आहे ना ते व्यवस्थित सगळं काही होईल. पण तू या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण तू या सगळ्यात हळूहळू का होईना बाहेर पडतेस. आणि कोणतीही मुलगी जी आरोही सारखीच तेवढ्याच वयाची असेल तर असं नाही ना की ती तुझी मुलगीच असेल. त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये अडकून बसण्यापेक्षा तू तुझ्या आयुष्याचा विचार कर कारण तू आता तुझ्या आयुष्यात पुढे जायचा विचार केला आहेस ना
तू आपल्या साईचा विचार करतेस ना, या सगळ्या गोष्टी लक्षात आणू नकोस असं देखील आता अण्णासाहेब जे असतात ते सांगू लागतात. दुसरीकडे आता फोन वाजलेला असतो तो म्हणजे मॅनेजरने आता अक्षयला फोन केलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की आमच्या अण्णासाहेब सरांना तुम्हाला अर्जंटमध्ये भेटायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसला निघून या. आता जेव्हा मॅनेजर ही सगळी गोष्ट सांगतो तेव्हा मात्र आता अक्षय म्हणत असतो की चालेल ठीक आहे, पण काही इम्पॉर्टंट आहे का, इतकं काय झालं आहे. परंतु अक्षयला ते मॅनेजर म्हणतात की मलाही माहित नाही, पण सरांना बहुतेक तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचं आहे, यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. दुसरीकडे अक्षय अण्णासाहेबांना भेटायला गेलेला असतो. अण्णासाहेब जेव्हा अक्षयला समोर पाहतात तेव्हा ते म्हणतात अच्छा तुम्ही आहात का, म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदाच भेटतोय. कॅन्टीनमध्ये तुम्ही उत्तम जेवण बनवताच, म्हणजे कॅन्टीनमध्ये जे काही करताना त्यामध्ये उत्तम चव आहे तुमच्या हाताला. त्या दिवशी केकही खाल्ला तुमच्या हातचा, पण जरा तुमच्याशी तुमच्या मुलीविषयी बोलायचं होतं असं म्हटल्यानंतर आता अक्षय म्हणत असतो की काही झालं आहे का, आरोहीनं काही केलंय का, असा प्रश्न आता अक्षय करू लागतो. त्यावर ते म्हणतात की काल आपल्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आणि त्या प्रोग्राममध्ये आरके मॅडमने परीचा गेटअप केला होता, आणि त्यामुळेच आता आरके मॅडमने परीचा गेटअप केल्यामुळे इथे मात्र तिला असं वाटलं की तिची आई पुन्हा तिला भेटायला आलेली आहे. तिच्या नजरेमध्ये असं चित्र आहे की तिला आई नाही आहे असं मला वाटते, आणि त्यामुळेच ती कुठेतरी कोणामध्ये तरी आई शोधत असते. पण हे खूप जास्त चुकीचं आहे. तुमची जरी बायको तुम्हाला सोडून गेलेली असली तरी सुद्धा हे सगळ्या गोष्टी खूप जास्त विचित्र आहेत, याचा विचार करा तुम्ही, असं देखील सांगितलं जातं. त्यावर अक्षयला रमाचा विषय काढल्यानंतर इथे देखील आता अक्षयची खूप जास्त चिडचिड होत असते, आणि अक्षय म्हणत असतो की नाही माझी बायको नाही आहे या जगात. तर अक्षयला आता सांगण्यात येतं जर तुमची बायको या जगात नाही आहे तर तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या मुलीला सांगितल्या त्यामुळे तुमची मुलगी ना स्वतःला खूप जास्त त्रास करून घेते, आणि त्यामुळेच हे सगळं काही होते. कारण जर तिने हे सगळं काही स्वतःला त्रास करून घेतला नसताना तर तिने आरके मॅडमना काल म्हटलं नसतं की तुम्हीच माझ्या आई आहात. मला असं वाटतं की त्या आरके मॅडमना ती आज बोलली, उद्या जाऊन ती कोणालाही काही बोलू शकते, आणि त्यासाठी तिच्या जीवाला धोका सुद्धा आहे. म्हणजे आज तिने आरके मॅडमला मिठी मारली, आरके मॅडमला मिठी मारून ती म्हणाली की तू माझी आई आहे. उद्या जर ती तिसऱ्या व्यक्तीला कोणातरी मिठी मारेल आणि ती व्यक्ती जर तिला पळून घेऊन गेली तर तुमच्यासाठी ही खूप जास्त धोक्याची घंटा आहे ना. म्हणजे जरा विचार करा मला काय म्हणायचं आहे. मी काही वाईट नाही म्हणते, तुमची मुलगी जी आहे ती तुमच्या बायकोच्या जाण्याने अजूनही दुःखी आहे. तुम्ही तिच्या मनात काय भरवलं आहे मला खरंच माहित नाही, पण तिला असं वाटतं की तिची आई अजूनही जिवंत आहे, तिला भेटणार आहे. पण हे सगळं काही चुकीचं घडतंय. म्हणजे तिला असं जे काही वाटते ते सगळ्या काही गोष्टी वेगळ्या आहेत, आणि तुम्ही ज्या काही गोष्टी तिच्या आयुष्यात मांडून ठेवल्यात त्या वेगळ्या आहेत. मला असं वाटतं याचा तुम्ही जरा पूर्णपणे विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत त्याचा एकदा विचार करा आणि तिला व्यवस्थितपणे समजवा, असं देखील आता अण्णासाहेब जे आहे ते सांगू लागतात. आणि जेव्हा अण्णासाहेब हे सगळं सांगतात तेव्हा अक्षयला सुद्धा ह्या गोष्टी पडतात. तर अण्णासाहेबांच्या केबिनमध्येच आता फोटो सुद्धा असतो, तो म्हणजे रमाचा. पण तिथे नजर असलेल्या अक्षय ती काही तिकडे त्या फोटोकडे नजर जात नाही, म्हणून त्याला काहीच गोष्टी कळत नसतात. तर दुसरीकडे मात्र अर्थाला आता जी आरोही आहे ती सगळ्या काही गोष्टी सांगते. म्हणजेच काल आरके मॅडमनी परीचा गेटअप केला होता आणि ना त्या सेम ना माझ्या आईसारख्या दिसत होत्या. मला असं वाटतं ना की त्याच माझ्या आई आहेत, आणि म्हणूनच मी त्यांना मिठी मारली. त्यांना मी म्हटलं सुद्धा आई करून, तर त्या म्हणाल्या की मला आई नाही म्हणायचं, मला म्हणायचं मॅडम. हे सगळं काही अर्थाला सांगू लागते आरोही. तर दुसरीकडे मात्र आता जे अण्णासाहेब असतात ते समजावत असतात, आणि अण्णासाहेब म्हणतात की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. तुमची मिसेस तुम्हाला सोडून गेली, या सगळ्यात तुम्ही स्वतः बाहेर पडलेला नाही आहात, तर तुम्ही तुमच्या मुलीची सरी समजूत कशी काढणार हे मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय. पण हळूहळू का होईना तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडावं लागणार आहे, आणि जास्तीत जास्त मुलांकडे तुमचं लक्ष द्यायला लागणार आहे. कारण तुम्हाला 4 मुलं आहेत, बरोबर की नाही. त्यावेळेला अक्षय म्हणतो की नाही मला माझी एकच मुलगी आहे, पण माझ्या भावाची बहिणीची ती मुलं आहेत ती सुद्धा मी माझीच मानतो, आणि म्हणूनच मी त्यांची काळजी घेत असतो. पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीकडे कुठेतरी दुर्लक्ष करतायत असं देखील अण्णा जे आहेत ते आता अक्षयला बोलत असतात. तर अण्णा अक्षय सांगत असतो की यापुढे अशी चूक होणार नाही, मी माझ्या मुलीला व्यवस्थितपणे समजावतो, तुम्ही काळजीच करू नका, असं देखील आता अण्णांना अक्षय सांगू लागतो. तर अक्षयला बघून अण्णांना एकदम एकच फिलिंग येतं, म्हणजे हा मुलगा किती वेगळा आहे ना, म्हणजे सगळा काही विचार करतो आणि सगळं काही व्यवस्थित मॅनेज करतो. असं देखील आता इथे असणारे जे अण्णा आहेत ते अक्षयबद्दल विचार करतात. तर अक्षय बाहेर येऊन सुद्धा अण्णा जे काही बोलले होते त्या गोष्टीचा विचार करून खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतो, कारण त्याला सुद्धा आता वाईट वाटत असतं. तो विचार करतो की नाही जे काही चाललंय ते कुठेतरी थांबायला हवं, मला आताच्या आता जाऊन आरोहीशी बोलायला हवं, आरोहीने हे सगळं काय केलं आहे, या सगळ्यामुळे किती प्रॉब्लेम्स होऊ शकतात असा देखील आता अक्षय विचार करत असतो. दुसरीकडे मात्र अर्थाने आता आरोहीला समजावलेलं असतं की तुझ्या मनात जे काही आहे ना तू ते आरके मॅडमना सांग, म्हणजे त्यांना सुद्धा त्यांना कुठेतरी वाटेल की नाही तुला खरंच त्यांच्यामध्ये तुझी आई दिसते आहे, म्हणून त्या तुला समजूनही घेतील, असं देखील अर्था जी आहे ती म्हणत असते. अर्थाने आता आरोहीला या सगळ्या गोष्टी समजवल्यानंतर तिथे आता अक्षय आलेला असतो, आणि अक्षयला आरोहीकडनं सत्य जाणून घ्यायचं असतं की नेमकं काय घडलं आहे. तरी सुद्धा आता आरोही जी आहे ती अक्षयला खोटंच सांगत असते, आणि अक्षयला म्हणत असते की काय झालं आहे बाबा, तू इतका नाराज का आहे. अक्षय म्हणतो की मला सांग ना की काल नेमकं काय झालं होतं. त्यावर आरोही आता अक्षयला म्हणते की काल काय नाही बाबा, मला ना काल फक्त ना एकच गोष्ट दिसली होती, ती म्हणजे अंधार, आणि अंधाराला मी घाबरली होती, आणि त्यामुळेच हे सगळं काही होऊन बसलं. तर आता अक्षय म्हणत असतो की तू फक्त अंधारालाच घाबरलीस एवढं तू सांगतेस, पूर्ण गोष्ट मला सांगत नाहीयेस. तर अक्षय तिच्याकडनं पूर्ण गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो, पण तरी सुद्धा आरोही सांगत नसते. अक्षय आता आरोहीला म्हणतो की आरोही खोटं बोलायचं नाही. तेवढ्यातच इरावती तिथे आलेली असते, आणि इरावती म्हणते की काय झालं आहे, ही आता काय खोटं बोललेली आहे. तर इरावतीला अक्षय शांत राहायला सांगतो, आणि आमच्यामध्ये जरा बोलू नकोस, थांब जरा, मला तिच्याकडनं सगळं सत्य जाणून घेऊ दे, असं देखील आता अक्षय जो आहे तो इरावतीला शांत करत बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता आरोहीला तो म्हणतो की मला सांग की तुला काल काय वाटलं. तर त्यावर आता काल मला एक परी भेटली होती, आणि तिला पाहिल्यानंतर मला माझी आई भेटल्याचं फील आलं, म्हणून मी तिला मिठी मारली. दुसरीकडे रमा सुद्धा आता त्याच गोष्टीचा विचार करत असते, आणि त्यामुळे तिचे अश्रू अनावर झालेले असतात. तर त्यावेळेला साई म्हणतो की काय झालं आहे रमा,
आरके मॅडम काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर रमा सांगत असते की काही नाही, त्या मुलीचे पालक जे आहे त्यांना साहेबांना भेटायला आले होते आणि त्यांना सांगितलं यांना साहेबांनी की त्यांच्या मुलीची काळजी घ्यायला, परंतु ना ती मुलगी ना तिच्या आईसाठी खूप जास्त आचुसलेली आहे. जेव्हा तिने काल मला मिठी मारली ना तेव्हा तिच्या मनामध्ये असलेलं दुःख मला कळलं. तिला तिच्या आईशिवाय दुसरं तिला काहीच नको या जगात. म्हणजे तिला किती वेदना होत असतील की तिची आई तिच्यापासून लांब गेली आहे. माझ्या मुलीचं सुद्धा असंच होत असेल का असा विचार ती आता करत असते. पण आता इथे असणारा जो साई असतो तो आता रमाला समजवायचा प्रयत्न करत असतो आणि रमाला म्हणत असतो की या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमची मुलगी आणि यामध्ये बराच साम्य असेल. प्रत्येक वेळेला तुम्ही त्याच मुलीला समोर ठेवून असं वागू नका आणि आता कोणीही येऊन तुम्हाला आई म्हटलेलं योग्य वाटेल का? नको. आरके मॅडमच बरोबर आहे आणि बाकी मुलांना सुद्धा तशी सवय होईल. आता इथे मात्र आता रमाला खूप जास्त रडू येत असतं, कारण कुठेतरी जेव्हा आरुईला ती मिठी मारते ना तेव्हा तो स्पर्श एकदमच ओळखीचा वाटतो आणि तिला असं वाटतं की नाही, आपलीच मुलगी आली होती आणि आपली मुलगी येऊन सुद्धा आपण तिला ओळखू शकलो नाही का, हे सुद्धा मनात कुठेतरी तिला वाटत असतं. आणि त्यावेळेला तिला आता समजवायचं काम जो आहे तो साई करत असतो. तेवढ्यातच मॅनेजर तिथे आलेला असतो आणि मॅनेजर जो आहे तो म्हणतो की तुम्हाला मी डिस्टर्ब केला का? त्यावर रमा आणि साई म्हणतात की नाही मुलांना काय झालं. त्याच वेळेला आता रमाला आणि साईला आता ते मॅनेजर सांगू लागतात की 15 ऑगस्ट निमित्त काही कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरवलं आहे, बरोबर ना? त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की आपण मॅरेथॉनची सुद्धा स्पर्धा ठेवायला हवी. म्हणजे मुलांची मॅरेथॉनची कॉम्पिटिशन ठेवली तर ती आपल्यासाठी चांगलीच असू शकते. त्यावर रमा म्हणते की ही कल्पना चांगली आहे, पण अजूनही मला याच्यामध्ये ॲडिशनल ॲड करायचं आहे, ती म्हणजे फॅमिलीची आपण मॅरेथॉन रेस ठेवूया. तर फॅमिलीची म्हणजे मला कळलं नाही. तर त्याच वेळेला आता मॅनेजरला रमा समजावून सांगते आणि म्हणते की बघा, आता बऱ्याच वेळेला जे काही पॅरेंट्स असतात सगळ्या मुलांचे ते प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे बाहेर असतात, मुलांना शाळेत सोडतात, पण मुलांसाठी योग्य तो वेळ देत नाही. पण आपण जर ही मॅरेथॉन मुलांसोबत पालकांची सुद्धा ठेवली ना, त्यामध्ये मुलं सुद्धा आणि पालक सुद्धा एकत्र जवळ येतील. एक दिवस का होईना त्यांच्यामध्ये ही मॅच रंगेल आणि खरंच खूप आनंदाचा दिवस असेल तो, असं देखील आता रमाजी आहे ती सांगू लागते. तर त्यावर साई आता मॅनेजरला सांगू लागतो की तुम्ही तयारीला लागा, तुमची मुलगी सुद्धा या स्कूलमध्ये आहे ना, मग तुम्हाला सुद्धा तयारीला लागावं लागेल. दुसरीकडे आता अक्षय काम करत असताना दारू पिऊन शशिकांत तिथे येऊन धमाका घालत असतो आणि त्यामुळे अक्षय त्याला घेऊन बाजूला जातो. तर अक्षयला हे सगळं काही सहन होत नाही, कारण ऑलरेडी शशिकांत खूप जास्त दारू पिलेला असतो, त्याला त्याच्या स्वतःच्या पायावरही धड चालता येत नसतं आणि म्हणूनच तो बाजूला घेऊन त्याला जातो. तर दुसरीकडे मात्र आता साई आलेला असतो आणि अक्षयची चौकशी करत असतो. पण तिथे असणारा कॅन्टीनमधला माणूस अक्षयने सगळं केलंय, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणतरी आलं होतं म्हणून ते गेले. मग आता फॅमिलीमधले मेंबर्स इथे कामावर यायचं कारणच काय आहे, कामाच्या ठिकाणी काम करायचं हे सुद्धा त्याला कळत नाही का? पण तो माणूस जो आहे तो आता अक्षयची बाजू सावरून घेत साईला म्हणत असतो की नाही, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तर आता साई म्हणतो की या कॅन्टीनमधल्या बॉसला तर भेटावंच लागेल, नेमका कोण आहे हा अक्षय देव ठरतो आणि असं बोलून आता तो ठरवतो की त्या भेटायचं अक्षयला. तर दुसरीकडे मात्र आता आरके मॅडम ना तू आई म्हणतेस, अरे असं म्हणून आता आरोहीवर काही मुली हसत असतात. तर आता त्या मुलीची जी काही आहे ती अवस्था आरोहीने लय बेकार केलेली असते, आरोही तिला लय मारते. तर हे सगळं काही आरके मॅडम पर्यंत पोहोचतं. तर आता रमा जी आहे ती आरोहीला समजावते आणि म्हणत असते की मी तुझी आई आहे असं समज आणि मी तुला समजावते, तू तिला सॉरी बोल आणि त्याचमुळे तू आईचा ऐकणार नाही का? असं म्हटल्यानंतर लगेचच आरोही आरके मॅडमच म्हणजे रमाचं ऐकते आणि त्या मुलीला सॉरीही म्हणते. आणि त्यामुळे आता रमाला कुठेतरी वाटतं की ही मुलगी जी आहे ती बिचारी एकटी पडली, तिला आईची उणीव भासते आणि म्हणूनच ती एवढं सगळं काही वागते आहे. तर आता दुसरीकडे मात्र त्या मुलीची आरोही माफी मागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला अजून एक सीन पाहायला मिळतो, तो म्हणजे आरोही जी आहे जेव्हा घरी जाते तेव्हा अक्षयला ती म्हणत असते काय रे बाबा, मला जर माझी आई कशी दिसत होती मला फोटो तरी दाखवे. त्यावर आता अक्षय जो आहे तो आरोहीकडे पाहत राहतो. आरोहीला जेव्हा समजेल की रमा तिची आई आहे तर तेव्हा काय होईल, तेव्हा मालिका खूप जास्त टर्निंग पॉईंटला येऊन पोहोचणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.